नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने तिकीट कापल्याने कार्यकर्ते नाराज झाले. काहींनी तीव्र संताप व्यक्त करत नेत्यांवर आरोप करत शिवीगाळही केली आहे. कालपासून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपली खतखत व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी डावलल्यानं त्यांचा संतापाचा भडका उडालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाच्या नाराजांनी माजी केंद्रीय मंत्री भागवत कराडांना घेरलंय. भागवत कराडांच्या वाहनाला कार्यकर्त्यांनी घेराव घातलाय. वाहनावरचा कराडांचा फोटोही बंडखोरांनी फाडलाय. कराडांची गाडी अडवत निष्ठावंतांना डावललं जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय. संतप्त कार्यकर्त्यांनी परिस्थिती पाहून भागवत कराड यांनी अक्षरशः पळ काढलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतुल सावे यांचं वाहन नाराज कार्यकर्त्यांनी अडवलंय आणि वाहनाला काळं फासलंय. कार्यकर्त्यांनी सावेंच्या वाहनावर लाथाबुक्क्या मारल्या. या गोंधळानंतर अतुल सावेंनी देखील घटनास्थळावरून पळ काढला. भाजप कोणाच्या बापाचा पक्ष नाही अशा संतप्त भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर नाराज उमेदवारांनी चक्क अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी मध्यस्थी करून त्याचा हा प्रयत्न हाणून पाडलाय. एकीकडे 2 महिला उमेदवारांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय, तर दुसरीकडे एका उमेदवाराने भाजप नेते अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या गाड्या अडवत त्यांच्या समोर अंगावर पेट्रोल ओतून घेतलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार संजय केनेकरांनी नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय. संजय केनेकर भाजप मध्यवर्ती कार्यालयात दाखल होताच नाराज उमेदवार संजय केनेकरांना मिठी मारून ढसाढसा रडू लागले. यावेळी संजय केनेकरांनी सर्वांना न्याय मिळेल असं आश्वासन दिलंय. तिकीट कापल्यामुळे नाराज असणाऱ्यांना प्रभाग क्रमांक 20 गादिया विहाराच्या भाजप कार्यकर्त्या दिव्या मराठे यांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय. संभाजीनगरमध्ये दिव्या मराठे थेट उपोषणाला बसल्यात. निष्क्रिय कार्यकर्त्याला तिकीट दिल्यानं दिव्या मराठे यांनी पक्षश्रेष्ठींना जाब विचारण्यासाठी प्रचार कार्यालय गाठत गोंधळ घातलाय. स्वीकृत नगरसेवक करा तरच उपोषण सोडणार असा पवित्रा दिव्या मराठे यांनी घेतलाय. मुंबईत प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काहीसं नमतं घेत वंचितांना 62 जागा देऊ केल्यात, तर काँग्रेस पक्ष 150 जागांवर लढणार आहे. मात्र आता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपून गेल्यानंतर वंचितांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या 62 पैकी फक्त 46 जागांवरच उमेदवारी अर्ज भरल्याचं समोर आलंय. 16 जागांवर वंचितांनी उमेदवार न मिळाल्यामुळे अर्ज भरले नाहीत. त्यामुळे आता काँग्रेसला डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. कल्याण डोंबिवलीत भाजपने निकालापूर्वीच खातं उघडलं. कल्याण डोंबिवलीत भाजपाच्या 2 नगरसेविका बिनविरोध निवडून आल्यात. ओबीसी महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभाग 18 मध्ये भाजपाच्या रेखा चौधरी यांचा एकमेव अर्ज आला, तर डोंबिवली पूर्वच्या 26 क मध्ये आसावरी नवरे यांच्या विरोधातही कुणीच अर्ज भरला नाही. त्यामुळे या दोन्ही महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्यात. मुंबईत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून प्रचारांचा जोरदार धडाका सुरू झालाय. 11, 12 आणि 13 जानेवारीला मुंबई, नवी मुंबई, बोरिवली आणि ठाणे भाईंदर या ठिकाणी मोठ्या सभा पार पडणार आहेत. या सभेला पंतप्रधान मोदींसह अमित शहा आणि भाजपाच्या इतर राज्यातील मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. नाशिकमध्ये भाजपने तब्बल 22 माजी नगरसेवकांची उमेदवारी कापून धक्का दिलाय. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनसेतून अलीकडेच भाजपात आलेले माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी सभागृह नेता सतीश सोनवणे, शशिकांत जाधव यांचा समावेश आहे. पंचवटी विभागातून सर्वाधिक 8 नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.